लवेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. दरवेळेस इंग्रजीत इंट्रो असतो तर आज घेऊयात मराठीमध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ अ सॉल्व्ड एक्झाम्पल जे की पेज नंबर 50 आणि 51 वर आहेत. एकतर इन मीन हा क्वेश्चन हा पूर्ण चॅप्टर किती मार्काला येतो, एकतर कंपल्सरी फॉर 5 मार्क्स आणि विथ ऑर 7 मार्क्ससाठी. कंपल्सरी विथ 5 मार्क्स आणि विथ ऑर 7 मार्क्ससाठी. मी काय सांगितलं होतं, या चॅप्टरवर 5 मार्काचा क्वेश्चन बनवू शकतो. राहिलेले 2 मार्क ऑरमधले कशातला येणार आहे, ऑब्वियसली प्रॉब्लेमच येऊ शकतात, नाहीतर डेफिनेशन्स किंवा रूल्स विचारू शकतात. तर आता प्रॉब्लेम्स पण किती करायचे तुम्हाला, फक्त आणि फक्त 8 प्रॉब्लेम करायचे आहेत. एकतर सॉल्व्ड प्रॉब्लेम जे की पेज नंबर 50 आणि 51 वर आहेत. किती आहेत, 4 सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. आणि एक्झरसाइजमध्ये देअर आर 4 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवूयात, पण फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व्ड प्रॉब्लेम बघूया. ते कळालं चांगल्या पद्धतीनं तर तुम्हाला अनसॉल्व्ड स्वतःहून सुद्धा सॉल्व करता येणार आहेत. त्याचा तर थरली व्हिडिओ येणारच आहे. सो स्टार्ट करूयात सॉल्व्ड एक्झाम्पलकडून. पेज नंबर 51 इथं क्वेश्चन येतीलच, पण त्याआधी एक छोटीशी रिव्हिजन मारू. जर तुम्ही ते फॉर्म्युलावाला फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल तर ते बघा, तर नसेल बघितलं तरी नसेल बघायचं तर परत इकडे या. आपण काही फॉर्म्युले शिकलो होतो, त्याची क्विक रिव्हिजन मारूयात आणि कसे रिमेंबर करायचे किंवा कसे आठवायचे ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तर कसं होतं, एकतर फॉर्म्युला बनत होता पॉवरचा, P = V × I. कसं लक्षात ठेवलं होतं, व्हीची ॲड वोडाफोन आणि आयडिया एकत्र झाले तर ते पॉवरफुल झाले. सो वोडाफोन × आयडिया पॉवर, P = VI. हीटचे फॉर्म्युले बनले होते आपल्याकडे, H = PT. कसा लक्षात ठेवला होता, सिम्पल आहे, PTला खेळायला गेल्यावर हीट प्रोड्यूस होते. सो H = हीट प्रोड्यूस झाली, कधी प्रोड्यूस झाली, PTला खेळायला गेल्यावर. नंतर हे VI आहे तसं उचलून इथे टाकलं तर काय बनतो दुसरा फॉर्म्युला, H = VIT. दॅट इज कॉलेज, फेमस कॉलेजचं नाव आहे VIT कॉलेज. अजून काय फॉर्म्युला बनतात, बाय ओहम्स लॉ I² RT. हे कशावरून आलं होतं, बाय ओहम्स लॉ. V = इकडे सगळे फॉर्म्युले लिहिणारच आहेत तरी पण आता तात्पुरतं बघून घ्या. H = V² R × T. हे सगळे फॉर्म्युले इथे लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल की प्रॉब्लेम्स, न्यूमरिकल प्रॉब्लेम्स कसे फेस करायचे, कसे ॲनलाइज करायचे आणि गोष्टी कशा काढायच्या. ठीक आहे, मग बघा आता H इकडं पण आहे, इकडं पण आहे, T तिकडं पण आहे, इकडं पण आहे, म्हणजे H T म्हणजे Pचे फॉर्म्युले काय बनले माझे, P = VI, P = I² R, P = V² R. सगळे लिहूयात. P = इकडेच लिहूयात डायरेक्टली, कुठपर्यंत बोर्ड आपला. चला, काय सांगितलं, P = V × I. जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर कोपऱ्यात 3 डॉट्स आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि रिझोल्युशन थोडंसं वाढवा. 480p 360p मध्ये पण दिसेल, पण 480p करा जर दिसत नसेलच तर. काय आले फॉर्म्युले, P = VI, P = I² R, P = I² × R. देन P = V² R, V² R. हे बनले माझे Pचे फॉर्म्युलाज. नंतर कशाचे सांगितले, हीटचे, H = PT, H = VIT, कॉलेजचं नाव, H = I² RT आणि H = V² R × T. These are the total formulas in this chapter. अजून कुठला, ओहम्स लॉचा राहिला. चला, ओहम्स लॉ काय येणार आहे बाबा, V = I × R. बस, हे सोडून कुठलेच फॉर्म्युले तुमच्या बुकमध्ये नाही आहेत आणि ह्याच्यावर तुमचे 8 सॉल्वमधले 4, अनसॉल्वमधले 4 सगळे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत. तर बघूयात, हे फॉर्म्युले तसेच राहू देतो मी बोर्डवर, म्हणजे आपल्याला कळेल, रेफरन्स लागेल की बाबा एक्झाममध्ये सुद्धा जर तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करता येत नसतील तर काय करायचं, रफ पेजेस असतात आपल्याकडे, सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे त्या चॅप्टरचे त्या प्रॉब्लेमनुसार आणि पटापट टॅली करून बघायचं. जास्त वेळ घालायचा नाही ह्याच्यामध्ये, पटापट टॅली करायचं की कुठला फॉर्म्युला दिला आहे आपल्याला, क्वेश्चनमध्ये काय घेऊन आहे, काय काढायचं आहे आणि कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो. कसं सॉल्व करायचं सांगतो तुम्हाला. हे आपले फॉर्म्युलाज, हे जरा कडेला ठेवू आपण. या सॉल्व क्वेश्चन नंबर 1. काय दिलं रे बाबा, अ 6 मीटर लॉंग वायर. इथं क्वेश्चन येऊन जाईल. काय दिलं आहे, अ 6 मीटर लॉंग वायर मेड फ्रॉम ॲन अलॉय नायक्रोम इज शेप्ड इन टू अ कॉईल अँड given for producing heat. It has a resistance of 22 ohms. सगळं वाचून घेतो, नंतर एक्सप्लेन पण करून सांगतो काय झाले नेमकं. Can we get more heat if the wire is cut into the half of its original length and shaped into a coil? Next काय,
फॉर गेटिंग एनर्जी द टू एंड्स ऑफ वायर आर कनेक्टेड टू द सोर्स विथ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 volts. आता नीट लक्ष द्या, काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे. माझ्याकडे काय रे बाबा, एक 6 मीटरची वायर आहे. किती मीटरची? 6 मीटरची वायर आहे. त्याची काहीतरी स्पेसिफिक रेजिस्टन्स असणार आहे. त्याचा रेजिस्टन्स पण दिला आहे बाबा. किती दिला आहे? 6 मीटर असताना त्याचा रेजिस्टन्स होता 22 ohms एवढा रेजिस्टन्स होता. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. वायरमधनं कट केली तर काय होणार आहे? 3 मीटर्सची वायर होणार आहे. म्हणजे एवढीच वायर राहिली. म्हणजे तुमचा रेजिस्टन्स पण काय होणार आहे? ऑब्वियसली निम्माच होणार आहे. म्हणजे 3 मीटर्ससाठी रेजिस्टन्स किती आला आहे तुमचा? 11. इथं R1 लिहितो. L1 दॅट इज फर्स्ट लेंथ, R1 फर्स्ट रेजिस्टन्स, L2 सेकंड लेंथ जी की हाफ केल्यानंतर आली होती, आणि R2 इज आवर सेकंड रेजिस्टन्स. काय होतो? हाफ होतो. 6 मीटरची वायर, रेजिस्टन्स 22 मीटर होता. हाफमध्ये तुकडा कापलामध्ये हाफमध्ये, तर काय होणार आहे? रेजिस्टन्स पण हाफ होणार आहे. दॅट इज 22 ओहम आधी होता, हाफमध्ये गेल्यावर 11 ओहम्स येणार आहे. क्लिअर आहेत गोष्टी? नसतील आपला नंबर आहेच. तर इथपर्यंत आल्या आहेत गोष्टी. मला काय विचारलं आहे की हीट प्रोड्यूस जास्त होईल का जर मी ती हाफमध्ये वायर कट केली आणि ती परत कॉईल शेपमध्ये केली. मला कॉईलशी काही घेणं नाही आहे. मला फक्त कशाशी घेणं नाही, हीट कुठल्या वायरमध्ये जास्त प्रोड्यूस झाली. आता बघा, मला हीट प्रोड्यूस्ड काढायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला दिलं आहे काय? लेंथ दिली. कुठल्या फॉर्म्युलामध्ये लेंथ येते का? नाही. म्हणजे लेंथ आपल्याला चकवायला दिली फक्त. त्या लेंथवरून आपण रेजिस्टन्स हाफ करायचा होता, ह्याच्यासाठी मला लेंथ दिली होती. तर पुढं रेजिस्टन्स आहे का? हो आहे. रेजिस्टन्स पण आहे. आणि क्वेश्चनची जर लास्ट लाईन विथ बघितली असेल तुम्ही, तर काय दिलं रे मला? देर म्हणजे टू एंड्स ऑफ दॅट वायर आर कनेक्टेड टू द 220 volt सप्लाय. म्हणजेच काय दिलं तुम्हाला? रेजिस्टन्स दिला आहे, वोल्टेज दिलं आहे. काय दिलं आहे? रेजिस्टन्स इज गिवन, वोल्टेज पण गिवन आहे तुम्हाला. आता तुम्हाला सिम्पली रेजिस्टन्स आणि वोल्टेज कुठला फॉर्म्युला यूज करून पॉवर काढू शकतो? P इज इक्वल टू V²/R. हाच काय यूज केला. आता म्हणाल सर तुम्ही हीट विचारलं, आता पॉवरचा फॉर्म्युला काय यूज करतोय? तर एक गोष्ट लक्ष द्या, हीट इज इक्वल टू PT. माझा फॉर्म्युला काय येतो? H इज इक्वल टू PT. म्हणजेच हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द P म्हणजेच पॉवर. जर ज्याची पॉवर जास्त ते मी काय करू शकतो? तिथं हीट प्रोडक्शन पण जास्त असणार आहे. कशावरनं ठरवलं? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द PT. फॉर्म्युल्यावरून आपण ठरवू शकतो हे. म्हणजेच काय सांगितलं? हीट कुठं जास्त प्रोड्यूस होईल? जो जास्त पॉवर कन्झ्युम करतो किंवा जास्त पॉवरचा आहे. तर आता पॉवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा आता हे काय आल्यात ह्या गोष्टी. तर गिवन लिहूयात, काय काढायचं आहे ते लिहूयात, आणि गोष्टी कम्पेअर करूयात कोण जास्त पॉवर प्रोड्यूस करत आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन कुठं तरी इथंपर्यंत बसेल माझ्या मते. चलो इथं देऊयात. काय येणार आहे? गिवन. कुठल्या क्वांटिटीज मला गिवन आहेत? तर काय काय गिवन दिलं रे बाबा मला? स्टार्टिंगलाच लेंथ दिलं आहे. लेंथ L1 कडूयात 6 मीटर. जेव्हा 6 मीटर लेंथ होती तर माझा रेजिस्टन्स R1 किती होता? 22 ohms एवढा होता. तर त्याच्यासाठी वोल्टेज सगळ्या दोघांसाठी पण वोल्टेज दोन्ही जेव्हा कट केलं आणि कट करायच्या आधी सुद्धा वोल्टेज सेमच आहे. दॅट इज 220 volts. तर वोल्टेज किती आहे? V इज इक्वल टू 220 volts एवढं वोल्टेज दिलं आहे मला. पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण त्याला. तर ह्याच्यासाठी पॉवर कॅल्क्युलेट करा. सो P1 इज इक्वल टू काय असतं माझा फॉर्म्युला? कुठला यूज करणार? V पण आहे आणि R पण आहे. सो P इज इक्वल टू V²/R. करा यूज V²/R. दॅट इज V किती आहे बाबा तुमचा? 220 volts. Vचा स्क्वेअर आहे म्हणजे 220चा स्क्वेअर लिहू शकतो मी असा. 220 स्क्वेअर म्हणजेच कसं येणार आहे? 220 इंटू 220. आता बघा 2चा स्क्वेअर म्हणतो म्हणजे काय असतो? 2 इंटू 2 दॅट इज 4. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन मला जड जात होतं म्हणून मी काय केलं? 220 इंटू 220 लिहा. Vचा स्क्वेअर आहे. स्टेप बाय स्टेप जाऊ. चला, R किती दिला? रेजिस्टन्स पहिल्यांदा कट करायच्या आधी 22 ohmsचा होता. तर कसं लिहू शकतो? 220 इंटू 220 डिवायडेड बाय 22. 22 1 जा 22, 1 चा आणि हे 0. आता काय राहिलं बाबा? 220 दॅट इज 220 इंटू 10 2200. काय आलं आन्सर माझं? 2200 वॅटेज. दिस विल बी द पॉवर 1 वेन लेंथ इज 6 मीटर्स. काय आलं आन्सर माझं? पॉवर फर्स्टवाल्याची जेव्हा लेंथ 6 मीटर होती तर माझं पॉवर किती यायला लागलं आहे? 2200 वॅट. बरोबर आहे, काही हरकत नाही. आता बघूयात पॉवर 2 म्हणजे जेव्हा त्याची लेंथ काय होते? हाफ होते. तो सेकंड कंडिशन L2 किती झाली?
3 मीटर्स, हाफमध्ये कट केली आहे. सो रेजिस्टन्स विल बी R2 इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ, दॅट इज 11 ओहम. इथं स्टार करून घ्या म्हणजे तुम्हाला स्टेपमध्ये काय बदल केला कळेल. वोल्टेज सेम आहे दोन्ही ह्याच्यासाठी केससाठी 220 व्होल्ट्स. सो पॉवर जनरेटेड इन अ सेकंड वायर, पॉवर फॉर सेकंड वायर काय येणार आहे, V²/R. तोच फॉर्म्युला यूज करणार, V²/R. पण हे कुठला R आहे, R2 वाला आहे. V² म्हणजे तेच 220 × 220, पोटेन्शियल डिफरन्स त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे दोनदा मल्टिप्लाय केला. R2 किती रे बाबा माझा R2 इथं, R2 माझा किती झाला आहे 11 व्होल्ट, 11 ओहम, 11 दोन्ही 22. सो किती आला 20, 220 × 20 बघा, 22 दोन्ही 44. सो इथं 44 आलं. पुढं किती 0, 1 2. सो 4400 वॅट्स विल बी द सेकंड पॉवर. आता मला सांगा P1 जास्त आहे का P2 जास्त आहे. ऑब्वियसली माझं काय जास्त आहे, P2 इज ग्रेटर दॅन P1. म्हणजे जेव्हा मी वायर हाफमध्ये कट केली, जेव्हा वायर माझी 3 मीटर्सची झाली, तेव्हा माझं पॉवर काय व्हायला लागलं, जास्त प्रोड्यूस व्हायला लागलं आहे. जास्त पॉवर प्रोड्यूस झालं म्हणजे हीट कुठं प्रोड्यूस होणार आहे, त्या छोट्या तुकड्यामध्ये जास्त हीट प्रोड्यूस होणार आहे. थोडंसं लॉजिक लावलं विचित्र वाटू शकतो, छोटा तुकडा आहे पण हीट कसं काय एवढी जास्त प्रोड्यूस झाली. पण असा लॉजिकली विचार न करता फॉर्म्युला वाईज तुम्ही अप्रोच ठेवा. हेच तुम्हाला 11वी-12वीमध्ये करायचं आहे किंवा क्वेश्चन वाचायचा, ॲनलाइज करायचा, काय दिलं आहे, काय काढायचं आहे आणि मी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. बास, लाईफ सेट आहे, तुम्ही तिथं जिंकलात तुमचा. आणि फक्त चूक कुठं करायची नाही, कॅल्क्युलेशन करताना. डायरेक्ट जम्पिंग जपांग करायचं नाही, डायरेक्ट खटखट उडवाउडवी करतो आपण, कुठली तर स्टेप मिसिंग होऊन जाते आणि आपलं कॅल्क्युलेशनचं आन्सर नेहमी चुकतं. मग तुम्ही बोंबलत बसता, याला आपलं फॉर्म्युला पण बरोबर होता, सगळं बरोबर होतं, पण कॅल्क्युलेशनमुळं घाण केल्यामुळं आपलं आन्सर चुकलं आहे. सो लिहून घ्या, खूप सिम्पल प्रॉब्लेम होता. क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व क्वेश्चन नंबर 2. बघा, अ सेल इज, क्वेश्चन इथे येऊन जाईल, अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओहम रेजिस्टन्स बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड पर सेकंड. इथं थोडंसं लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. ड्यू टू द करंट फ्लोईंग थ्रू इट ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. काय दिलं आहे पहिलं ॲनालिसिस करून घ्या. मला काय दिलं आहे, एक सेल जोडलेली आहे, किती ओहमला जोडलेली आहे रेजिस्टन्सला, मला बघा दिलं आहे, काय दिलं आहे R दिलं आहे, दॅट इज 9 ओहमचा रेजिस्टन्सला जोडलेली आहे. अजून काय दिली गोष्ट, पॉवर किती जनरेट होते, पॉवर इज इक्वल टू किती व्हायला लागली 400 जूल पर सेकंड. म्हणजे एका सेकंदात 400 जूल एवढी पॉवर तयार व्हायला लागली. जर तुम्हाला ते लेक्चर आठवत असेल तर मी एक गोष्ट सांगितली होती, व्हॉट इज पॉवर, सिम्पली जूल पर सेकंड. ह्यालाच काय म्हणू शकतो मी, वॅट. आणि काय व्हायला लागलं, 400 जूल एवढी एनर्जी एका सेकंदात तयार व्हायला लागली. ह्याचा अर्थ मी ह्याला काय लिहू शकतो, 400 वॅट. कोणाला अडचण असेल नंबर आहे आपल्याकडे खाली. तर माझ्याकडे पॉवर आहे, माझ्याकडे रेजिस्टन्स आहे, आणि लास्ट लाईन बघा, ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. म्हणजेच मला काय काढायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय काढायचं आहे, व्ही काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा P आहे, R आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट व्ही. कसं करणार आहे, कुठला फॉर्म्युला बघा, P दिसतंय, R दिसतंय, व्ही दिसतंय, P दिसतंय, R दिसतंय, व्ही दिसतंय, म्हणजे कुठला फॉर्म्युला उचलायचा, P इज इक्वल टू V²/R. ठीक आहे, हा असाच अप्रोच ठेवायचा. चला सॉल्व करूयात. आता इज्जतीत लिहू, जसं की बोर्डासाठी आपल्याला अपेक्षित आहे. कारण येऊन हेच प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला, एकतर ह्यातले 4 पैकी 1, नाहीतर एक्झरसाईजमधला 4 पैकी 1. पण इथं कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. बघा काय सांगितलं मी, गिवन, मस्तपैकी सुवाच्य अक्षरात लिहायचं गिवन. काय काय दिल्यात गोष्टी, R इज इक्वल टू 9 ओहम एवढा रेजिस्टन्स दिला आहे. पॉवर किती दिला आहे बाबा, पॉवर इज इक्वल टू 400 जूल्स पर सेकंड. मग ह्यालाच काय म्हणू शकतो मी, आत्ता सांगितलं 400 वॅट एवढी माझ्याकडं पॉवर आहे. रेजिस्टन्स आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं काय लिहायचं इज्जतीत, बाय यूजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज करायचा बाबा आता, फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला, P इज इक्वल टू V²/R. P इज इक्वल टू V²/R. आणि असं देअरफोर करून मस्तपैकी ह्याला पण हे टाका रेक्टँगलमधल्या, म्हणजे हायलाईट होतात. फॉर्म्युले जर हायलाईट झाले तर पेपर चेक करणाऱ्याला काय अडचण येत नाही, आणि जेवढी तुम्ही त्याला अडचण करताल त्याचं टाळकं फिरलं की मग पेपर मग घ्यासून जातात. P किती आहे 400 वॅट, व्हॅल्यू टाकून द्या 400.
इज इक्वल टू व्ही स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे त्याला आहे तसं ठेवून द्या. आर किती राहावं माझं, रेझिस्टन्स 9 आहे. ठीक आहे. आता पुढं 9 डिनॉमिनेटरमध्ये डिव्हिजनमध्ये, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन. सो कसा दिसणार आहे सिनेरिओ मला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 400 इंटू 9 असं काहीतरी दिसणार आहे. आता 400 इंटू 9, 9 चौक किती असतं 36, 9 इंटू 4 36. तर कसं येणार आहे 36 आणि हे डबल 0 3600 एवढा आन्सर येणार आहे. पण कशाची व्हॅल्यू आहे व्ही स्क्वेअरची. आता मला काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट करा, काय येणार तुमची व्हॅल्यू बघा 36 आहे. 36 कशाचा स्क्वेअर असतो 60चा, म्हणजे मी ह्याला 36ला असं लिहू शकतो का 3600ला कसं लिहू शकतो मी 36 इंटू 100. आता ह्याचा जर मी स्क्वेअर रूट केला तर 36चा स्क्वेअर रूट 6, 100चा स्क्वेअर रूट 10, म्हणजे आन्सर काय मिळालं 10 इंटू 6 60 एवढं मला आन्सर मिळणार. चेक करूयात, 60 व्होल्ट आलं बरोबर. काय केलं मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. सो व्ही इज इक्वल टू स्क्वेअर होता त्याचा स्क्वेअर रूट केला तर व्ही येणार आहे इज इक्वल टू अंडर रूट 3600 volts. सो देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स किंवा वोल्टेज इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, व्ही इज इक्वल टू किती आलं आन्सर आपलं 60 volts हे आपलं आन्सर येणार आहे. सो व्हॉट विल बी द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट सेल, किती असणार आहे 60 volts एवढा असणार आहे. बघा काय दिलं होतं, काय काढायचं आहे, फॉर्म्युला कुठला यूज केला लिहून घ्या. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे, अन इलेक्ट्रिकल iron uses power of 1100 watt when set to the higher temperature. If set to the lower temperature it uses 330 watts. आता बघा एक इलेक्ट्रिकल आयन होती, दोन वेगवेगळे सिनॅरिओज दिलेत. एकदा ती हायर टेम्परेचर त्याच्यावर सेटिंग्स असतात, तर हायर टेम्परेचरवर ठेवली तर किती झाली, किती पॉवर यूज करायला लागली, ती जास्त तापायला लागलं जास्त पॉवर यूज करणार आहे, किती 1100 वॅट, दॅट इज 1100 वॅटेज यूज करते. नेक्स्ट वेन सेट टू द लो टेम्परेचर काय व्हायला लागलं 330 वॅट्स एवढी एनर्जी यूज करायला लागले. मग लोअर वॅटेजचे हायर वॅटेजचं मला पॉवर दिली, वॅट दिले म्हणजे पॉवर दिलेली. फाइंड आउट द इलेक्ट्रिकल करंट अँड द रिस्पेक्टिव्ह रेझिस्टन्स फॉर द टू सेटिंग्स. आता बघा नीट वाचल्यावर काय करणार आहे, मला पॉवर दिली. फर्स्ट पॉवर किती दिले, जेव्हा हायर टेम्परेचरवर सेटिंग होती इस्त्रीची किती होती 1100 वॅटेज एवढी पॉवर लागते. जेव्हा मी टेम्परेचर लोला सेट करतो त्याला तेव्हा काय लिहिते पॉवर माझी 330 वॅट्स एवढी पॉवर यूज होते. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बाबा, करंट अँड रिस्पेक्टिव्ह व्होल्टेज, म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा करंट I1 हा कॅल्क्युलेट करायचा आहे, ह्याच्यासाठी करंट लागणारा I2, रिस्पेक्टिव्ह करंट ज्याचा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि रिस्पेक्टिव्ह रेझिस्टन्स दॅट इज R1 पण कॅल्क्युलेट करायचं आहे आणि R2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. पण अजून लास्ट लाईनमध्ये एक छोटंसं वाक्य दिलं आहे आपल्याला, द आयन इज कनेक्टेड टू द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 volts. प्रत्येकाच्या घरात 220 voltsच वाहतं आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असंच दिलेलं असणार आहे तुम्हाला. व्ही किती दिला आहे बाबा 220 volts. व्ही इज इक्वल टू 220 volts. आता बघा फर्स्ट ऑफ ऑल एका ह्याचा विचार करू, जर मला करंट काढायचा असेल तर काय करू शकतो मी. हे बघा माझ्याकडं P आहे, माझ्याकडं V आहे, पॉवर पण आहे व्होल्टेज पण आहे, माझ्याकडं पॉवर पण आहे व्होल्टेज पण आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. कुठला फॉर्म्युला यूज करणार, P इज इक्वल टू V आहे, संपला विषय. तिथनं मला काय मिळतं आहे, करंट मिळतं आहे. मग आता माझ्याकडं V आहे R आहे, तर काय काढू शकतो मी, रेझिस्टन्स काढू शकतो, संपला विषय. या हळूहळू जो होता अप्रोच तर कळाला आहे आपल्याला, किंवा कसं सॉल्व करायचं आहे क्वेश्चनला. तर चलो सॉल्व करूयात आता मस्तपैकी. काय लिहायचं, गिवन हायर टेम्परेचरची पॉवर, हे सेंटेन्स लिहून घ्या, जागा खूप कमी आहे त्यामुळं डिरेक्टली मी लिहितो. पॉवर 1 म्हणजे जेव्हा हायर टेम्परेचरला सेट असणार आहे तेव्हा पॉवर किती असते आपली, दिलं आहे गिवनमध्ये 1100 वॅट्स, दॅट इज 1100 वॅट्स. देन पॉवर 2 P2 इज इक्वल टू काय दिलं रे बाबा आपल्याला, P2 इज इक्वल टू 330 वॅट्स, 330 वॅट्स एवढी पॉवर आहे. देन व्होल्टेज दिलं आहे आपल्याला, V इज इक्वल टू 220 volts हे दिलं आहे. ह्या तीन गोष्टी माझ्याकडं आहेत. आता मला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल रिस्पेक्टिव्ह करंट काढायचं आहे. सो बाय युझिंग फॉर्म्युला, इथल्या बाय युझिंग फॉर्म्युला P इज इक्वल टू V आहे. काय लिहितो मी फॉर्म्युला, P इज इक्वल टू V आहे. वोडाफोन आणि आयडिया एकत्र झाले तर ते पॉवरफुल होतात, V इंटू I इज इक्वल टू P. आता ह्याच्यावरून आयचा फॉर्म्युला काय मिळणार आहे मला, फर्स्ट कंडिशनसाठी I1 इज इक्वल टू, व्ही तर दोघांसाठी कॉमन आहे, I1 इज इक्वल टू
व्ही मल्टिप्लिकेशनमध्ये इकडं आल्यावर डिव्हिजनमध्ये म्हणजे पी अपॉन व्ही, पण फर्स्ट सिस्टीम आहे दॅट इज P1 अपॉन व्ही. देअरफॉर बघा आता I1 इज इक्वल टू पॉवर किती दिली आहे 1100 वॅट्स 1100 वॅट्स अपॉन वोल्टेज किती आहे 220 वोल्ट्स. 1 0 0 कटलं, इथं डिवाइड किती नव्हतं 11नं, 11 1 जा 11 आणि इथं 1 0 आणि इथं 2 आणि इथं परत कट झाला तर 5. मग करंट किती मिळाला रे बाबा I1 फर्स्ट करंट म्हणजे 1100 वॅट जेव्हा पॉवर प्रोड्यूस करत होतो तेव्हा लागणारा करंट किती मिळाला आहे मला 5 एम्पियर. बरोबर आलं आहे. करंटचं युनिट आपलं त्या दिवशी डिस्कस केलं होतं आपण, काय असतं एम्पियर. सो युनिट देणं खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट सेटिंगसाठी हायर टेम्परेचरसाठी माझा करंट आला. आता नेक्स्ट काय करायचं आहे लोअर टेम्परेचर म्हणजे ह्या पॉवरसाठी P2 इज इक्वल टू काय येणार आहे V इंटू I2. देअरफॉर I2 इज इक्वल टू काय येईल रे बाबा V मल्टिप्लिकेशनमध्ये परत सेम इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये P2 अपॉन V. P2 किती दिला आहे 330 अपॉन वोल्टेज किती 220. हे कटलं 11चा भाग लागला 11 2 जा 22 2 11 3 जा 33. 3/2 म्हणजे किती येणार आता 1.10 म्हणजे 1 पॉईंट समथिंग येईल 1.5 बरोबर आहे 1.5 एम्पियर. सो देअरफॉर करंट I2 इज इक्वल टू 1.5 एम्पियर. म्हणजे जेव्हा 330 वॅट एवढी एनर्जी लागते तेव्हा करंट किती यूज होतं आहे 1.5 एम्पियरचा. आणि जेव्हा 1100 वॅटेज यूज करतं आहे तेव्हा करंट किती लागतो आहे 5 एम्पियरचा. गडबडून जायचं नाही आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आणि युनिट द्यायला विसरायचं नाही. करंटचं युनिट एम्पियर संपला विषय. आता मला रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स पण काढायचं आहे म्हणजे ह्या सिस्टीमसाठी R1 आणि ह्या सिस्टीमसाठी R2. इथं काय करणार बाय युझिंग धिस फॉर्म्युला दॅट इज ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो रे बाबा मला V इज इक्वल टू IR. म्हणजे आरची व्हॅल्यू काढायला काय लागेल मला इकडं पाठवायला म्हणजे R इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन V अपॉन I. दिस विल बी युअर R. चला कॅल्क्युलेट करूयात आता. फर्स्ट ऑफ ऑल देअरफॉर हे मधल्यातले वाक्य लिहून घ्या बाय ओहम्स लॉ. R इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला माझा R1 इज इक्वल टू फर्स्ट सिस्टीमसाठी वोल्टेज चेंज नाही होणार फक्त R1 इज इक्वल टू V अपॉन फर्स्ट करंट दॅट इज I1. दिसतंय का रे स्क्रीनमध्ये. नंतर देअरफॉर R2 इज इक्वल टू काय येणार आहे V अपॉन I2 किती आहे 1.5. ही व्हॅल्यू टाका. V इज इक्वल टू 220 वोल्ट्स डिवायडेड बाय I1 किती 5 एम्पियर्स. टाकून द्या 5 चौक 20 2 2 44 दॅट इज 44 ओहम्स. बरोबर आहे. म्हणजे R1ची व्हॅल्यू किती आली रे बाबा माझी 44 ओहम्स. हे थोडंसं लिहून घ्या पहिलं. हे थोडंसं खोडून जागा नसल्यामुळं इथंच लिहू. R1 इज इक्वल टू 44 ओहम्स. ठीक आहे. नेक्स्ट R2 कॅल्क्युलेट करू. R2 इज इक्वल टू काय येईल इथं वोल्टेज किती आहे 220 वोल्ट्स बदललंच नाही आहे थ्रू आउट द सिस्टीम. I2 किती आहे 1.5. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 146 येईल. बरोबर आहे 146. कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता 146 ओहम्स. जे तोंडी कॅल्क्युलेशन आहे ते आपण इथं करूयात ना तर ते कॅल्क्युलेशन केलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. लिहून घ्या. प्रॉब्लेम खूप सिम्पल आहे. येऊयात लास्ट सॉल्व्ड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 51. क्वेश्चन येऊन जाईल. अँड इलेक्ट्रिकल टंगस्टन बल्ब is connected into a home circuit. The home electric supply runs at a 220 volts. Question है तो इतना 220 volts potential difference. When switched on, a current of 0.45 amperes flows through the bulb. What must be the power into wattage? म्हणजे power कशात काढायची वॅटमध्ये काढायची आपल्याला of a bulb. If it is kept for 10 hours, how many units of electricity will be consumed? हा क्वेश्चन येण्यासारखा ह्याला इम्पॉर्टंट टिक करा कारण हे जे किलोवॅट आवरमधले काही क्वेश्चन असतात स्ट्रेट फॉरवर्ड छोटेसे सिम्पल आणि पेपरला येण्यासारखे असतात. सो ह्याला ॲज अ इम्पॉर्टंट म्हणून टिक करून घ्या. काय आहे अँड इलेक्ट्रिकल बल्ब काय दिलं आहे बाबा इलेक्ट्रिकल बल्ब आहे किती वोल्टेजवर चालतो आहे वोल्टेज सांगितलं होतं प्रत्येकाच्या घरात 220 वोल्ट्सच येतं आणि तेवढंच राहणार आहे. परत वेन स्विच ऑन करंट ऑफ किती करंट फ्लो होतं बाबा त्यातनं 0.45 एम्पियर्सचा. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट वॅटेज. व्हॉट मस्ट बी द पॉवर म्हणजे मला काय कॅल्क्युलेट करायची आहे पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. सो बघा V आहे I आहे P कॅल्क्युलेट करायचं आहे.
व्ही आहे, आय आहे, पी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी यूज दॅट फॉर्म्युला. म्हणजे तिथून मला काय मिळून जाईल, पॉवर. ती कशात मिळणार आहे, वॅटेजमध्ये मिळणार आहे. आणि तोच बल्ब किती तासासाठी चालू ठेवला, 10 तासासाठी. म्हणजे ह्यालाच केलं मी इंटू 10 आवर्स केलं तर मला वॅट आवर्स मिळणार आहे. पण मी युनिट कसं कॅल्क्युलेट करतो, किलो वॅट आवर्स. बघा कसं कसं जायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा झाला अप्रोच, असं मला आन्सर काढू शकतो, हे मला कळालं. आता ते कसं लिहायचं आहे, मस्तपैकी काय लिहायचं इथं, गिवन काय काय दिलं आहे, गिवनमध्ये वोल्टेज दिलं आहे, किती दिलं आहे, 220 वोल्ट्स इतकं दिलं आहे. करंट दिला आहे आय, दॅट इज 0.45 एम्पियर्स. करंट युनिट एम्पियर. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द पॉवर. फर्स्ट ऑफ ऑल बाय युझिंग पॉवर फॉर्म्युला, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. असे डबे करत जावं, म्हणजे चेक करणाऱ्याला सोपं पडतं कुठला फॉर्म्युला यूज केला चेक करायला. काय काढायचं आहे, पॉवर. सिम्पली पी इज इक्वल टू वोल्ट किती आहे, 220 वोल्ट्स इंटू करंट किती दिला आहे, 0.45 एम्पियर. ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, तुम्हाला काय व्हॅल्यू मिळणार आहे, 99 वॅट्स एवढी येतं आहे. 99 वॅट्स. हे काय मिळालं मला, फक्त पॉवर. व्ही इंटू आय केलं, मला पॉवर मिळालं, दॅट इज वॅटेज. 99 वॅट्समध्ये मला मिळालं. आता किती तासासाठी बल्ब चालू ठेवला आहे, टाईम दिला आहे मला, देअरफॉर टाईम इज इक्वल टू 10 आवर्ससाठी. आता मला माहिती आहे किंवा मी किती युनिट्स हे लाईट बिल पडलं हे कशावर काढतो, सिम्पली किलो वॅट आर. म्हणजे 1000 युनिट्स एका आरमध्ये पडत असतील, म्हणजे एका आरमध्ये यूज केले जात असतील, एका तासात यूज केले जात असतील, तर आपण काय म्हणतो, मला 1 युनिट पडलं आणि त्या एका युनिटला 7-8 रुपये पडतात आपल्याला. तर बघा काय दिलं आहे, टी इज इक्वल टू 10 आवर्स. पॉवर आहे माझ्याकडं. सो युनिट्स किती जळाले ते कसं कॅल्क्युलेशन करणार तुम्ही, द बल्ब मस्ट बी, किंवा असं लिहू शकतो, युनिट्स यूज्ड. काय येणार आहे, पॉवर, दॅट इज पी इंटू टी. पॉवर किती दिली रे बाबा मला, 99 वॅट इंटू 10 आवर्स, म्हणजे 10 आवर्स. सो किती आला आन्सर माझं, 990 वॅट आवर्स. जसं जसं दिसत होतं पॉवरचं वॅटेज, टाईमचं आर्स, वॅट आर्स, दिस विल बी इट्स युनिट्स. पण आपण कशात मोजतो रे, किलो वॅट आरमध्ये मोजतो, किती किलो वॅट्स आर आहे. पण मला वॅट्स दिसत आहे. आता बघा कन्व्हर्जन कशाचं करायचं आहे, वॅट्सचं किलो वॅट्स आरमध्ये, म्हणजे लहानाचं मोठ्यात कन्व्हर्जन करायचं आहे. सो काय येतं, 10ची पॉवर निगेटिव्ह, म्हणजेच 1000नं भागावं लागेल, 1000नं गुणायचं नाही आहे, 1000नं डिवाईड करावं लागेल. दॅट इज आता युनिट्स इज इक्वल टू काय येणार आहे, 990 डिवायडेड बाय 1000. का तर किलो वॅट्समध्ये आन्सर पाहिजे होतं, दॅट्स वाय वी डिड दिस कॅल्क्युलेशन. बघा आता 3 झिरोत म्हणजे किती डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार आहे लेफ्टला, 3 डेसिमल पॉईंट. म्हणजे आन्सर काय मिळतं आहे मला, आन्सर विल बी 0.990 किलो वॅट आर. दिस विल बी युअर युनिट्स कन्झ्युम्ड. किती, 0.99 किलो वॅट आर. असं का आन्सर आलं, तर मला आन्सर किलो वॅट आर्समध्ये पाहिजे होतं, दॅट्स वाय वी यूज दिस फॉर्म्युला. 1000नं का डिवाइड केलं तर मला फक्त आणि फक्त वॅट्स आर आला होतं, पण मला किलो वॅट आरमध्ये कन्वर्जन करायचं होतं, दॅट्स वाय वी डिवायडेड दॅट आन्सर विथ 1000. का आलं आहे, अडचण असेल इथं नंबर आहे, तुम्ही मेसेजेस करा व्हॉट्सॲपला. तर हे होतं आपलं लेक्चर नंबर मे बी 1, 2, 3. दिस इज युअर लेक्चर नंबर 3. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रूल्स कसे लक्षात ठेवायचे, दॅट इज राईट हँड रूल सगळ्यात सिम्पल आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, कित्येक मुलं गडबडतात, एफ कुठं आहे, बी कुठं आहे, आय कुठं आहे हे लक्षात ठेवायला, त्याची ट्रिक सांगणार आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत थँक्यू.